सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ। अमरावती पश्चिम विदर्भाची आज बैठक होते। काय मागणी आहे, कोणती जागा लढवणार काँग्रेस आणि विशेष करून अमरावती लोकसभेवर सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार निवडून आला, पण त्यांनी नंतर पलटी मारली। मूळ प्रश्न असा आहे की जवळपास आमचं आता सीट वाटपाचं जवळपास ठरलेलं आहे आणि या अंदाजमध्ये अमरावती ही जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीचे आज आपल्याला सांगता येईल। आज आमची इथं जी मीटिंग आहे ते आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी मधल्या काळात आपण जे 3 महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता संघटनात्मक, तो आढावा घेण्यासाठी इथं आलेले। निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते, महाविकास आघाडीला यश प्राप्ती होते। भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्याजवळ 40 जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाते आहे। त्याची चिंता भाजपला लागलेली आहे, स्वाभाविक आहे। आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले, नाशिक, पुन्हा आता ते येऊनच राहिले। म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप घाबरलेली आहे। भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत, म्हणून प्रधानमंत्री मोदयांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे, असं चित्र आपण पाहतो। वंचित बहुजन आघाडीची 20 तारखेला इथे तर काल परत राजू शेट्टींना पण भाजपनं ऑफर दिली की लोकसभेत। मी तुम्हाला सांगितलं त्याचं उत्तर मी मगाशीच दिलं की भाजपला इथं उतरता कळा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे भाजप घाबरलेली आहे। त्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करून काही आपल्याला साधवता येईल का, त्याचा एक प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न ते करतात। अमरावती आणि अकोल्यामध्ये काही चेंजेस होतील का मतदारसंघामध्ये? काँग्रेस दावा करेल अमरावतीमध्ये असं काही? थोड्याच दिवसात आपल्याला जास्त वाट बघण्याची गरज नाही। 8-15 दिवसामध्ये आम्ही पूर्ण जागेचं जे कोण कुठून जागा लढतील, कोण उमेदवार राहतील, ते आम्ही 15-20 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्या समोर मांडू। अशा देशमुख 2 माजी मुख्यमंत्री जे काँग्रेसचे ते भाजपमध्ये, कोणाबद्दल चर्चा करता येते? प्रकाश आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं इंडियाचं कधी फायनल होईल, कधीपर्यंत होईल? प्रयत्न चालू आहे। या 15 आठवड्यात आमचं जवळपास फायनल होऊन जाईल।